महापौरपद निवड प्रक्रियेच्या बैठकीला हजर न राहिलेल्या नगरसेवकांची नावं कळवणार असा इशारा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी देताच आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक तातडीनं महानगरपालिकेत दाखल झाले। सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी तब्बल 87 नगरसेवक निवडून आणलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महापौरपदासाठी विनायक कोंड्याल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपला अर्ज भरला। 2 दिवसांपूर्वीच भाजपच्या 87 नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे इथं जाऊन आपल्या अधिकृत गटाची नोंदणी केली होती। त्यावेळीही गटबाजी दिसून आली। आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक स्वतंत्र गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी महानगरपालिकेत सभागृह नेत्याच्या कक्षात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली। यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले। या प्रक्रियेनंतर पत्रकारांशी बोलताना शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पक्षाचा व्हीप बजावूनही बैठकीला आणि या प्रक्रियेवेळी हजर न राहिलेल्या नगरसेवकांची नावे वरिष्ठांकडे कळवणार असा इशारा दिला होता। अध्यक्षांनी दिलेला इशारा जेव्हा सोशल मीडियावरून व्हायरल झाला तेव्हा महापौर पदासाठी इच्छुक असलेले अनंत जाधव, विनायक विटकर यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक तातडीनं महानगरपालिकेत दाखल झाले। त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती। त्यांनी शहराध्यक्षांची भेट घेऊन उशिरा आल्याचं कारण सांगितलं। नंतर महापौर पदासाठी अर्ज दाखल करणारे विनायक कोंड्याल यांची नाराज चेहऱ्यांनी गळाभेट घेतली। त्यानंतर लगेचच सर्व समर्थक नगरसेवक बाहेर पडले।